विधानसभा अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। रात्री उशिरा कार्यकर्त्यावर मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाकयुद्ध झालं। विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं। मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर यांच्यात सुद्धा वाकयुद्ध झालंय। विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध झालं। दुसरीकडे मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर यांच्यात सुद्धा वाकयुद्ध झालं। तर सभागृहात पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं। दुसरीकडे मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर यांच्यात सुद्धा वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। तर लक्षवेधीच्या मुद्द्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे। पडळकर आणि तालिका अध्यक्ष यांच्यात वाकयुद्ध, दुसरीकडे मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर यांच्यात सुद्धा वाकयुद्ध झालंय। लक्षवेधीच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर हे मुद्दा मांडत असतानाच हे वाकयुद्ध रंगलं। बिंदू नामावली 1970 ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले। जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं, बिंदू नामावली चेंज झाली। नंतर व्हीजेएनटी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला। 97 ला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या। 2018 ला मराठा आरक्षण आलं, परत बिंदू नामावली बदलली। परत मराठा आरक्षण रद्द झालं, परत चेंज झाली। परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं, बिंदू नामावली बदलली। निवड यादी पडळकर साहेब पॉइंटेड प्रश्न घ्या। नाही पॉइंटेड काढणारच नाही ना। विषय काय आहे? विषय नाही, ह्या काय किरकोळ विषय नाही। जमत नसेल तर मी बोलत नाही। मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही। विषय जर सविस्तर लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेले आहे। विषय सभागृहात आहे, त्या वेळेमध्ये आपण पॉइंटेड प्रश्न विचारा। विषय काय सर्वांना विनंती आहे। विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी। तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा। उत्तर द्या। नाही अजून विषय ना पुढं बघा, माझी लक्षवेधी कॅन्सल करा। आपण प्रश्न घ्या। प्रश्नाची प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे। तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे। आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल। प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? अध्यक्ष महोदय, सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते। या लक्षवेधी ही ऐकून घ्या, ऐकून घ्या। आता उत्तर द्या। तुम्ही मला ऐकू नका म्हणजे? अरे उत्तर घ्या, उत्तर घ्या, उत्तर घ्या। मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे।